हॅलो नमस्कार. गुड आफ्टरनून. मी ओम क्षीरसागर. आज आपण एक कॉमन टॉपिकवर डिस्कस करणार आहे. म्हणजे एक एक्झाम्पल लाईक आपल्याला लॉस कशामुळे होतो त्यावर आपण डिस्कस करणार आहे. जसं की समजा तुम्हाला आज 1,000 रुपयाचा लॉस झाला तर ते तुम्हाला कशामुळे झाला ते आपण एक रूल बुक तयार करायची स्वतः. त्या फर्स्ट ऑफ ऑल पहिले आपण तर आणि त्यामध्ये लिहायचं की आज मला 1,000 रुपयाचा लॉस झाला आणि कारण लिहायचं खाली की यामुळे लॉस झाला. की फॉर एक्झाम्पल मी स्टॉप लॉस लावला नाही, मी एक बुलिश बेरिश ही एंट्री घेतली, बुलिश एंट्री मी सोडून दिली, कशामुळे सोडून दिली, कॅन्डलस्टिक पॅटर्न मला समजला नाही, ते सगळं लिहायचं. कारण सर्वत्र लिहिल्यानंतर ना नेक्स्ट आपण जे ट्रेड घेणार आहे, ऑप्शन घेणार आहे किंवा डिलेवरी घेणार आहे, तर त्या ट्रेडला आपल्या ती चुकी होऊ नये म्हणून आपण ती रूलबुक तयार करायची. रूलबुकमध्ये प्रत्येक गोष्टी लिहायच्या, मार्केट ॲनालिसिस करायचं, पास्ट पास्ट मार्केटच्या पास्ट मूव्ह बघायच्या, 2 दिवस आधीच्या 1 डे चार्ट फ्रेम लावायचा आणि 2 दिवस आधीच्या मूव्ह बघायच्या, मार्केट व्हेरीफाय करायचं. ट्रेड जर आपला हाय गेला, तो ट्रेड हाय पीक केला तर तेव्हा तो बाय नाही करायचा. ट्रेड खाली पडल्यावर बाय करायचा आणि मग जेव्हा हाय पीक येईल तेव्हा सेल करायचा. हाय पीकला ट्रेड सहसा बाय करायचा नाही, कारण हाय पीक गेल्यानंतर ट्रेड खाली पडतोच. जसं की ओला, फॉर एक्झाम्पल ओला खूप हाय गेला, खूप वरी गेला आणि लिटरली 2 ते 3 दिवसाखाली तो 9%ने पडला. तर हाय पीकवर कधीच कोणता ट्रेड बाय नाही करायचा, तिथे खूप रिस्क असते. अशाच नवीन नवीन ट्रेड ऑपॉर्च्युनिटीज आणि ट्रेड रिलेटेड जानकारी घेण्यासाठी डॉक्टर ट्रेडला फॉलो करा. थँक्यू.